नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज एका वाहिनीवर बातमी बघितली. शिवसेनेमध्ये वाकचौरे नावाचे नगरचे माजी खासदार, मला वाटतं शिर्डीचे माजी खासदार हे दाखल झालेले आहेत आणि मातोश्रीवर त्यांच्या हाती भगवा झेंडा देऊन किंवा काय असेल ते शिववंदन बांधून उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत केलेलं आहे आणि त्यामुळे आता शिंदे गट पुरता हादरून गेलेला आहे अशा बातम्या आलेल्या आहेत, चाललेल्या आहेत. जो माणूस शिवसेनेत नव्हता आणि काँग्रेस पक्षात होता, किंबहुना शिंदे गटात नव्हता, तो शिंदे गटात नसलेला आणि काँग्रेस पक्षात जाऊन दीर्घकाळ निष्क्रिय राहिला आहे असा माणूस उबाठा शिवसेनेत आला. त्यामुळे शिंदे यांची शिवसेना हादरून गेली. हे काय तर्कशास्त्र आहे हे प्रत्येकाने आपापलं शोधावं. म्हणजे मला ते पु ल देशपांडेंच्या एखाद्या व्यक्तिवल्लीमध्ये मला वाटतं एक सुंदर मंदबुद्धी मुलीचं जे सांगतात, काहीतरी कथा आहे, ती नाव घ्यायला सांगतात लग्न झाल्यावर काहीतरी, आणि ती सांगते की कोपऱ्यात उभी होती हिंदमाता, बेमट्याचं नाव घेते, माझा नंबर पहिला. हा आता पत्रकारितेचा एकूण आशय झालेला आहे. म्हणजे कशाचा काय संघ, हिंग पुस्तक तलवार असा आमचा एक मित्र पत्रकार म्हणायचा की ज्या बातमीमध्ये शेंडा बुडका नसतो आणि बुंधा पण नसतो अशा स्वरूपाचा एक वृक्ष तयार करायचा. जो वाकचौरे नावाचा माजी खासदार कधी काळी शिवसेनेत होता, नंतर पक्षांतर करून किंवा आजच्या आधुनिक उबाठा ठाकरी भाषेमध्ये गद्दारी करून काँग्रेसमध्ये गेला आणि पडला, अशा गद्दाराला मातोश्रीवर बोलवून अगत्याने सन्मानपूर्वक परत उबाठा या पक्षात घ्यायचं आणि शिंदेंची शिवसेना हादरली अशा बातम्या रंगवायच्या. हे काय प्रकार आहे मित्रांनो? शिंदे गटातला कोणी उबाठा गटात गेलाय का? नाही गेलेला. काँग्रेस पक्षातला गेलाय. म्हणजे काँग्रेस पक्ष हादरला म्हटलं तरी चालेल, कारण जो उमेदवार तुमच्याकडे येतोय, जो माजी खासदार राजकीय नेता येतोय, तो ज्या पक्षातून आलाय त्या पक्षाला हादरा बसेल ना. पण संबंध काय येतो? ट्रम्पचा पराभव झाला आणि म्हणून पुतीन हादरले असं म्हणावं किंवा चीनला धक्का बसला. अरे संबंध काय? अमेरिकेतली निवडणूक आहे. पण असो, एवढं सगळं झाल्यानंतर समोर जमलेल्या चाय बिस्कुट HMV पत्रकारांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मग नगर जिल्ह्यामध्ये आता शिंदे गटाचं कसं राजकारण खिळखिळं करून टाकणार असली बकवास ऐकून घेतली. पण एकाही पत्रकाराने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे वगैरे मंडळींना एक साधा सरळ प्रश्न विचारला नाही की जे आधीचे गद्दार होते ते आता तुम्ही कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुवून पुसून गंगाजल टाकून शुद्ध करून घेतलेत. वर्षभरापूर्वी ज्यांनी तुमची साथ सोडली ते गद्दार, कलंक. मग ज्यांनी 10, 15, 20 वर्षापूर्वी तुमची साथ सोडली, तुमच्याशी दगाफटका करून दुसऱ्या पक्षात गेले, ते परत आले तुमच्या पक्षात, तर त्यांना कुठल्या साबणाने धुतलं? हा एक साधा सरळ प्रश्न आदित्य किंवा उद्धव ठाकरेंना विचारता आला असता. पण तो विचारला तर उद्यापासून आपल्याला मिळणारं पाकिट बंद होईल, आपल्या घरचं काय शिदा भरणं, रेशन भरणं बंद होईल. आपला अन्नदाता जर समोर उभा असेल तर त्याला नावडता प्रश्न विचारण्याची हिंमत कोण करेल? त्यामुळे हा प्रश्न विचारला नाही
की बाबा वाकचौरे नावच्या माणसाला तुम्ही परत पक्षात घेताय, तो यापूर्वी कधीतरी शिवसेनेत होता ना, आणि शिवसेनेने त्याला खासदार केलेलं होतं. असं नाही की आजपर्यंत काहीच न मिळालं म्हणून रागाने उठून शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात गेला, असं त्या वाकचौरेंचं झालेलं नाही. ते खासदार झाले होते, खासदार झाले होते आणि शिवसेनेत आले आणि खासदार झाले. आधीपासून शिवसेनेत होते असंही नाही, खासदार व्हायलाच शिवसेनेत आले. जशा त्या काय त्या प्रियंका चतुर्वेदी आल्या आणि 2-3 महिन्यात खासदार झाल्या राज्यसभेच्या, तसे वाकचौरेसुद्धा मूळचे अगदी शाखा स्थापन केल्यापासून शाखा प्रमुख, गटप्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख असं करत करत खासदार वगैरे झाले नाहीत. ते आले आणि अल्पावधीत थेट खासदार झाले आणि ती खासदारकीची मुदत संपत असताना ते काँग्रेस पक्षात परत निघून गेले. म्हणजे आजच्या उद्धव आदित्य ठाकरे भाषेमध्ये गद्दार झाले. मग त्यांना आता पवित्र करून घेतले तर कुठल्या साबणाने धुतले, कुठल्या वॉशिंगमध्ये धुतले, हा प्रश्न ऑब्व्हियस नाही का? आणि जो पत्रकार असेल तर त्याने हा प्रश्न विचारला पाहिजे. पण ही सगळी मंडळी जेव्हा मातोश्रीवर जातात, उद्धव आदित्य संजय राऊत यांच्यासमोर जातात, तेव्हा आपली पत्रकारितेची वस्त्र आणि चपलं काढून बाहेर ठेवतात आणि शुद्ध अंतःकरणाने भक्तिभावाने संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या आरत्या ओवाळायला बसतात. त्यामुळे प्रश्न सुचणार कसे? प्रश्न सुचणार कसे? साधा सरळ प्रश्न, तुम्ही ज्या वाकचौरे नावाच्या माजी खासदाराला आज परत उभाटा शिवसेनेमध्ये घेताय, तो आधी कुठच्या पक्षात होता? शिंदे गटात गेला होता का? शिंदे गटात होता का? अर्थात मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांची कार्यशैली वेगळी असते. खूप जुने जे गद्दार असतात ते त्यांच्यासाठी शुद्ध निष्ठावंत होतात. मध्यंतरी कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये आठवतं, शरद पवार वगैरे आणि तुमच्या मला वाटते महाविकास आघाडी वज्रमूठ वगैरे काहीतरी सभा होती. त्यात बोलताना सगळ्यात पहिल्या दगाबाज गद्दाराविषयी उद्धव ठाकरेंनी काढलेले गौरवोद्गार आठवतात का तुम्हाला? गौरवोद्गार आठवतात? सगळ्यात पहिला मोठा गद्दार ज्याने 15 ते 18 आमदार फोडून काँग्रेसमध्ये नेले 91 साली, त्याचं नाव छगन भुजबळ. ते छगन भुजबळ काँग्रेस नंतर राष्ट्रवादी आणि आज अजितदादा गटात आहेत. ते त्या कार्यक्रमामध्ये मंचावर बसलेले होते. त्यांचं गुणगान करताना उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? छगन भुजबळ गेले आम्हाला सोडून, पण येताना अख्खी राष्ट्रवादी घेऊन आले, काय कौतुक आहे. काय बोलले होते उद्धव ठाकरे? छगन भुजबळ हे शिवसेना सोडून गेले होते, पण येताना अख्खी राष्ट्रवादी घेऊन आले आणि आता शिवसेना उरली किती? उरली किती? सांगायचा मुद्दा असा की आम्ही ज्या धोंड्याला शेंदूर लावू त्याला देव म्हणा, त्याला निष्ठावान म्हणा, त्याला आईचं दूध न विकणारा म्हणा, आणि तो शेंदूर आम्ही काढून घेतला की तो दगड म्हणा. वाकचौरे हे तुमच्या पक्षात आले तर त्यांना कुठल्या साबणाने धुतले हा प्रश्न पत्रकार असेल त्याने विचारलाच पाहिजे. एवढा प्रश्न विचारता येत नसेल तर तो साधा सरळ पत्रकारच नाही, पत्रकारच नाही तो. कारण रोज गद्दार, निष्ठावान, खोके असली भाषा निमूट ऐकून घेणारे आहेत, त्याने हा प्रश्न विचारला पाहिजे की त्यावेळेला वाकचौरेंनी किती खोके घेतले होते आणि काँग्रेस पक्षात गेले होते. तेव्हा तुम्ही वाकचौरेवर खोकेचा आरोप का केला नव्हता? हा साधा सरळ प्रश्न आहे ना मित्रांनो. इथे हे तुम्हाला मी एवढ्यासाठी समजवतोय की जे कोणी उद्धव आदित्य संजय राऊत यांच्या भोवती जमणारा गोतावळा आहे, सुप्रियाताई, अजितदादा, शरद पवार यांच्या भोवती जमणारा गोतावळा आहे, ते पत्रकार नाहीत.
ते पत्रकार नाहीत, कारण त्यांना आरत्या ओवाळण्यासाठीच ते कॅमेरे घेऊन जातात, माईक घेऊन जातात. अडचणीचा एकही अडचणीचा नाही, सत्य पडताळणी करण्यासाठी विचारायचा प्रश्न आहे की आज ज्याचं तुम्ही स्वागत करताय ते वाकचौरे हे 10, 12, 5 वर्षापूर्वी कधी तुम्हाला लाथ मारून निघून गेले असतील तर ते गद्दार नव्हते का? ते गद्दार नसतील तर आज देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने ज्यांचं स्वागत केलं ते एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबरचे 40 आमदारसुद्धा गद्दार नाहीत. उद्या तुम्ही त्यांचंही असंच स्वागत कराल, त्यांच्या हातात झेंडे द्याल. आम्ही दारं बंद केली आहेत, ह्या पोकळ घोषणा आहेत, पोकळ घोषणा आहेत. 10-12 वर्षापूर्वीच्या वाकचौरेचं जर आज मातोश्रीवर स्वागत होत असेल तर आणखीन 7-8 वर्षानंतर त्याच एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचं असंच स्वागत कॅमेरे बोलवून होणार नाही याची कोणी हमी देऊ शकतो का मित्रांनो? नाही. याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की वॉशिंग मशीन फक्त भाजपकडेच नाही आहे, वॉशिंग मशीन मातोश्रीवर पण फिट केलेली आहे. जो मातोश्रीच्या पायऱ्या चढेल तो आपोआप त्या वॉशिंग मशीनमध्ये पडतो, स्वच्छ धुवून चारित्र्य संपन्न आणि निष्ठावंत होऊन बाहेर येतो. आणि मग उद्धव ठाकरे त्याला शिववंदन मानतात, त्याच्या हातात भगवा झेंडा देतात, त्याला लगेच पक्षामध्ये घेतात. आणि वॉशिंग मशीन भाजपमध्ये आहे म्हणायचं. आपलं अख्खं घर मातोश्रीचंच वॉशिंग मशीन करून टाकलं हे उद्धव ठाकरे कधी सांगणार? अर्थात हे फक्त उद्धव ठाकरेंचं असं नाही, तेच काँग्रेस पक्षात आहे. नाना पटोलेसुद्धा 2014 भाजप पक्षात जाऊन गोंदियातून खासदार झाले, मग मंत्रिपद मिळालं नाही म्हणून खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात आले. तर त्यांना काँग्रेस पक्षाने कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले? आपण कुठून धुवून पुसून इस्त्री होऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालो? हा प्रश्न कधीतरी पटोलेंना एखाद्या पत्रकाराने विचारला पाहिजे. आज जी काय बकवास करता तुम्ही ती 2013, 14, 15 कुठे गेली होती? का गेला होता भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये? त्याच्यानंतर कुठल्या वॉशिंगमध्ये राहुल वॉशिंग मशीनमध्ये आलात तुम्ही आणि थेट प्रदेशाध्यक्ष झाले. एक नाही, दोन नाही, खूप आहेत मित्रांनो. सगळ्या पक्षांमध्ये वॉशिंग मशीन आहे, पण पत्रकार मात्र अगत्याने भाजपच्या वॉशिंग मशीनबद्दल बोलतात, त्याचं मार्केटिंग करतात. पण मातोश्री नावाच्या वॉशिंग मशीनचं मार्केटिंग कोणी करायचं? राष्ट्रवादी नावाच्या घड्याळ छाप वॉशिंग मशीन किंवा वॉशिंग पावडरचं मार्केटिंग कोणी करायचं? कोणी गद्दार नाही मित्रांनो, कोणीही गद्दार नाही. उदय सामंत ज्या वेळेला 2014च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना कुठच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं होतं? दीपक केसरकर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले, त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं होतं? भाजपच्या पक्षामध्ये इतर कुठच्या पक्षातून गेले की वॉशिंग मशीनमध्ये टाकले. मग तुमच्या पक्षात येतात त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकता? तुमची धुणी धुणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या पक्षात येऊन बघता बघता उपनेत्या झाल्या, ज्यांनी आजोबापासून नातवापर्यंत अनेकांची अनेक वेळेला फार धुलाई केली, त्या उपनेत्या झाल्या. त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं होतं? उद्धव ठाकरे सांगणार आहेत की सुषमाताई सांगणार आहेत? मुद्दा असा असतो की हे सगळे लोक वॉशिंग मशीन घेऊन बसलेलेच आहेत. कुठल्याही मार्गाने दुसऱ्या पक्षातून आपल्याकडे माणसं आणायची आणि त्यांना निवडून येण्याच्या क्षमतेवर आपल्याकडे घ्यायचं आणि आपल्या पक्षाचे आमदार खासदार वाढवायचे. ते राजेंद्र गावित नावाचे पालघरचे खासदार होते,
ते काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार होते 2014चे. त्यांना भाजपने आपल्याकडे आणलं आणि पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार बनवलं. तेव्हा भाजपच्या दिवंगत खासदाराचे पुत्र वनगा यांना शिवसेनेने उभं केलं आणि काय झालं? पुढे तेच राजेंद्र गावित हे 2019ची निवडणूक शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढले. तेव्हा त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये उद्धव ठाकरेंनी टाकलं होतं? रोजच्या रोज जी काय गर्दी तुमच्या याच्यावर संभाजी ब्रिगेडला आणले, त्यांना कुठल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकलं? म्हणून वाकचौरे या निमित्ताने हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की आज ज्यांच्या नावाने तुम्ही शंख करताय, घटनाबाह्य मुख्यमंत्री, गद्दार, खोकेसूर असं जे आदित्य ठाकरे बडबडत असतात, ते आणखीन 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 8 वर्षांनी त्यांनाच पवित्र करून घेणार नाहीत, याची हमी कोण देणार आहे? कोण देणार आहे हमी? मित्रांनो, हे सगळं ढोंग असतं. हे सगळे करत आले, सगळे लोक करत आलेले आहेत. फक्त आपल्या विरोधात आहे तो वॉशिंग मशीन वापरतो आणि आपण काय पाणवठ्यावर नदीसमोर दगडावर धरून आपटून आपटून धोपटून साफ करून माणसं घेतो. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतल्या निष्ठावंत शिवसैनिकांची इतकी गलिच्छ टिंगल केलेली आहे की शिवसेना सोडून गेलेले भुजबळ राष्ट्रवादी घेऊन आले. आता वाकचौरे अख्खी काँग्रेस नगर जिल्ह्यातली घेऊन परत आलेत का? सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. भाजप पण काय साधू संत नाही असं दाखवायचं बघ, किंवा भाजप हा साधू संत नाही, मग तुम्ही कोण आहात? तुम्ही पण भामटेच आहात ना. माझा असा अजिबात दावा नाही आहे की भाजप हा साधू संतांचा पक्ष आहे, बिलकुल नाही. भाजप पण इतर पक्षांसारखा राजकारणामध्ये आवश्यक असेल तिथे तिथे तितकीच भामटेगिरी करतो. कारण भामट्यांशी निस्तरायचं असेल तर भामटेगिरी करावी लागते. खटाशी असावे खट असं तुकोबा महाराजांनी म्हटलेलं आहे. नाठाळाच्या माथी हाणू काठी हे तुकोबा महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजपला सुद्धा तुमच्याच पद्धतीत वागावं लागतं. तुम्ही जर फोडाफोडीचं राजकारण करणार असेल, युतीतले भाजप अख्खा शिवसेना हा पक्ष तुम्ही फोडला, तर शिवसेनेतले काही आमदार भाजपने फोडलं तर काय पाप केलं? काय पाप केलं? मुख्यमंत्रीपदासाठी जेव्हा पक्षप्रमुख अख्खा पक्ष घेऊन मतदाराला लाथाडून जातो, तेव्हा आमदारांनी आपापले स्वार्थ साधण्यासाठी पक्षाची दगाबाजी केली तर त्याला दगाबाजी नाही म्हणता येत. पक्षप्रमुख आपला स्वार्थ बघत असेल तर आमदारसुद्धा आपला स्वार्थ बघणार, गटप्रमुख नगरसेवकसुद्धा आपला स्वार्थ बघणार. तेव्हा उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही बोलती समोर जे खुळे खुळचट गोळा करता ते तुम्हाला विचारणार नाहीत, म्हणून यूट्यूबवरून हा प्रश्न विचारावा वाटतो. ही वाकचौरे कुठच्या बॅचचे निष्ठावंत आहेत आणि एकनाथ शिंदे कुठच्या बॅचचे गद्दार आहेत, त्या बॅचची लेबलं लावत जा यापुढे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.